काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। नायगाव येथील निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते। यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर दिला। 26 ऑगस्ट रोजी खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं। देश के वरिष्ठ कांग्रेस के वरिष्ठ नेता माननीय राहुल जी गांधी, कांग्रेस पार्टी के अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहब, महाराष्ट्र के प्रभारी चेन्नीथला साहब, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नाना भाऊ पटोले साहब, अमित जी देशमुख साहब, ये सभी जन यहाँ माननीय माजी सांसद वसंतराव जी चौहान साहब का जो दुखद निधन हुआ है 26 अगस्त को, वो सांत्वना पर भेंट देने के लिए आज नायगांव स्थित यहाँ घर पर सभी आए थे। वो परिवार को भी सभी के साथ चर्चा करके उनका जीवन प्रवास कैसा था, उन्होंने किस हालत में लोकसभा लड़ी, वो सब जानकारी लेके वो परिवार के पीछे हम सभी लोग हैं ऐसा बोलकर यहाँ गए चले गए। लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। वसंतराव चव्हाणांची कारकीर्द आणि आयुष्यभर ज्याने काँग्रेसचा विचार स्वीकारला, जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते, पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नायगाव, नांदेड।